मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या अगदी तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकरी माळकरी वारकरी महाराज मंडळी ज्येष्ठ मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात करूयात। विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला भंग ज्यांनी भागवत संप्रदायाला भक्कम असा आधार दिला, आपल्या रसाळ कीर्तनामधून लाखो जड जीवांचा उद्धार केला आणि कीर्तनामध्ये नाचून ज्ञानाचे दीप जगामध्ये लावले। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी असे विश्व संत म्हणजे आमचे संत नामदेव महाराज। त्या संत नामदेव महाराजांचा अधिकार किती मोठा होता का, ज्यांच्या बालपणीच पांडुरंग परमात्म्यानं त्यांच्या हातानं जेवण करावं ना, एवढा मोठा अधिकार नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी। आता मला सांगा महिला मंडळ, देवाने आपल्या हाताने जेवण करावं ही काय सोपी गोष्ट आहे का? मी काय बोलते समजतंय ना, माझी भाषा समजते ना? इकडे पुरुष मंडळ जराशा मान हलवत चला तुम्ही, म्हणजे मलाही बरं वाटेल, तुम्हाला काहीतरी समजतंय। विठ्ठल 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 देवाने आपल्या हाताने जेवण करावं ही सोपी गोष्ट आहे का? अजिबात नाही। पण नामदेव रायांचा अधिकार एवढा मोठा होता, त्यांच्या हाताने देवानं जेवण करावं, त्यांच्या हाताने देवानं दूध प्यावं। एवढंच नाही, नामदेव रायांचा अधिकार किती मोठा होता तर ऐका, ज्या वेळेला संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव राय सगळ्या भारतामधल्या तीर्थयात्रा करण्याकरता गेले होते आणि त्यांचं एक मुक्काम औंढा नागनाथ त्या ठिकाणी पडला। संध्याकाळची वेळ झाली, नामदेव रायांचे कीर्तन सुरू झालं। आता कीर्तनाकरता खूप सारा समाज त्या ठिकाणी जमला होता। स्वर्गामधून 33 कोटी देवांपैकी 23 लाख देव नामदेव रायांचं कीर्तन ऐकण्याकरता आले होते आणि त्या कीर्तनामध्ये माझा पांडुरंग परमात्मा भान अर्पून नाचत होते। नाचता नाचता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला। नामदेव कीर्तन करी, कीर्तन चालू होतं नामदेव रायांचं आणि नाचत कोण होते? साक्षात जगाचा बाप माझा पांडुरंग परमात्मा। आता ऐका, पण हे नामदेव रायांचे कीर्तन रात्री 9 वाजता सुरू झालं आणि हे कीर्तन पहाटे 4 वाजेपर्यंत चालूच होतं। किती वाजेपर्यंत? 4 वाजेपर्यंत। आता मला सांगा महिला मंडळ, आपल्याकडे प्रवचन किती वेळ असतं? प्रवचन किती वेळ असतं? प्रवचन असतं 1 तास, कीर्तन असतं पुरुष मंडळ, कीर्तन असतं 2 तास, पिक्चर असतो वा 3 तास, ते नाही सांगावं लागत, आणि तमाशा असतो सारी रात, पण काय देणं घेणे आपल्याला। आपलं कीर्तन आहे 2 तास। हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ आणि कुशाल नाही म्हणता, पण आता हो म्हटलात हे माझं भाग्य मात्र। विठ्ठल 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 पण ते कीर्तन पहाटे 4 वाजेपर्यंत चालूच होतं। काही कर्मठ ब्राह्मण त्या ठिकाणी नागनाथांची पूजा करण्याकरता आले आणि ओरडले, का हो नामदेव राय, हे कीर्तन करण्याची जागा आहे का? आता 4 वाजले, हा वेळ झाला का? एक काम करा म्हटले, कुशाल मंदिराच्या पाठीमागे जा आणि कीर्तन करा। पण आमचे संत हे शांत स्वभावाचे असतात। नामदेव राय मंदिराच्या पाठीमागे गेले, कीर्तन सुरू झालं, सगळा समाज उठला, संत उठले, पाठीमागे गेले आणि पुन्हा कीर्तन ऐकू लागले। माझा जगाचा बाप पांडुरंग परमात्मा पुन्हा पाठीमागे गेला, भान हरपून नाचू लागला। पण नाचता नाचता काय झालं? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला
होतं नामदेव रायांचं, नाचत कोण होते? साक्षात जगाचा बाप माझा पांडुरंग परमात्मा. पण नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. म्हणजे ऐका, एवढं भान हरपून देव त्यांच्या कीर्तनामध्ये नाचत होते. आणि मग त्या ठिकाणी आता मला एक सांगा, नामदेव रायांचं कीर्तन मंदिराच्या पुढे चालू होतं का पाठीमागे? कुठे चालू होतं? झोपले का? कुठे चालू होतं? पाठीमागे. नागनाथ ओशाळे, अरे माझ्या घरी आज एका संताचं कीर्तन चालू आहे आणि माझं तोंड इकडे. जगामध्ये नवल घडलं, फिरविले राहुळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती. एवढा मोठा अधिकार असणारे विश्वसंत म्हणजे आमचे संत नामदेव महाराज. आणि त्या संत नामदेवांच्या पट्टशिष्य म्हणजे आमच्या संत जनाबाई. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं एक छोटस गाव, त्या गावी राहणाऱ्या आणि लहानपणापासून विठ्ठलावरती नितांत आशा प्रेम करणाऱ्या माझ्या जनाबाईचा जन्माला आलेला हात मग या नरदेहात सार्थक करा याचा विचार करणारा 4 चरणांचा भंग आपल्या सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 कैलासवासी महिला मंडळ थोडं पुढं सरकून घ्या ना, नका ना गडबड करू. चला पुढं सरका, थोडस पुढे येऊन बसा ना, सरका ना पुढं सरका. आपल्या करताच कीर्तन आहे. ये पुढं बसा, समोर येऊन बसू. गडबड नका करू, फक्त मध्ये मध्ये सरका ना. मध्ये कशाला जागा ठेवली? सरका ना, पुढे सरका ना. पुन्हा सगळं डिस्टर्ब होऊन जातो. तुम्ही पुढे सरकून घ्या. विठाला 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 कैलासवासी, ज्या बाबांच्या निमित्तानं कीर्तना करता आपण या ठिकाणी जमलेले आहात, त्या बाबांना आपल्यामधून जाऊन गेली 1 वर्ष झालेलं आहे. सांगेल तुम्हाला, ज्याच्या जीवनामधली आई गेली त्याच्या जीवनामधला सुखाचा सागर अटला. ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र अटला. माय बाप केवळ कासी, तेने न जावे तीर्थासी. खर तर आई वडील म्हणजे आपलं दैवत आहे. त्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. सांगेल महिला मंडळ की आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे. नव्हे नव्हे, ती आई म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्याची परिपूर्णता आहे. पण ऐका, एकदा का हीच प्रेम करणारी आई आपल्या घरामधून निघून जाते, त्या दिवशी आई कुणाला म्हणावं आणि कुणाला हाक मारावी हा प्रश्न पडतो. आई कुणा म्हणू मी, आई सहाक मारी, ती हाक येई कानी, मज होई शोक कारी. आई कुणा म्हणू मी, आई घरी नदारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. काही करा पण आई सारखं प्रेम पुन्हा ह्या जगामध्ये मिळणे शक्य नाही. ऐका, जीवनाच्या वाटेवर चालताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 आधारस्तंभ फार महत्वाचे आहेत. एक म्हणजे आपली आई आणि दुसरा म्हणजे आपला बाप. ऐका, आईसारखं प्रेम आपल्यावरती कुणी करू शकत नाही आणि बापासारखा आधार या जगामध्ये पुन्हा कधीही मिळू शकत नाही. आई आणि वडील हे 2 पात्र आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचे आहेत. बघा, कैलासवासी बाबा या परिवारामधून निघून गेले. तुम्हाला सांगेल बापाचं महत्व किती असतं. आपण आईच्या त्या ठिकाणी कविता ऐकल्या. आईवरती नेहमी आपण भाष्य ऐकतो, पण ऐका, बापावर फारसं बोललं जात नाही. पण ऐका, जीवनामध्ये आई एवढीच बापाला सुद्धा किंमत आहे. जेवढी आई महत्वाची तेवढा जीवनामध्ये बाप देखील फार महत्वाचा आहे. हे बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले.
बाबांच्या फोटोकडे जर बघितलं तर बघा, अतिशय गोड असा बाबांचा चेहरा, सात्विक असा बाबांचा चेहरा आणि गोड अशी बाबांची मूर्ती आहे. पण हे बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले. पण ऐका, ज्या दिवशी स्वतःचा बाप आपल्या घरामधून निघून जातो त्या दिवशी दुसऱ्याला किती बाबा बाबा म्हणा, बाबा बाबा म्हणून हाक मारा, पण स्वतःचा बाप गेला ना, आपल्या बापाचे प्रेमाचे सर दुसऱ्याला येत नाही. बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना, माझ्या बापाची गसर शेजे नाराला येईना. बाबा बाबा करीते बाबा सुखाचे सागर, त्यांच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार. बाबा बाबा करीते बाबा साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा. बाबा बाबा शब्द म्हणायला किती गोड वाटतं. बाबा हा शब्द ऐकायला किती गोड वाटतं माय बाप. पण हाच बाप माणूस एकदा की आपल्या घरामधून निघून गेला त्या दिवशी बाबा कोणाला म्हणावं. बापाच्या आधाराला आपण परके होत असतात. आणि बघा, सांगेल तुम्हाला, उदाहरण देईल. समजा एखादा घर असेल, त्या घराची शोभा म्हणजे आपली आई आहे, त्या घराचा कळस म्हणजे आपली आई आहे. पण ऐका, त्या घराचा पाया तो म्हणजे आपला बाप असतो. आता मला सांगा, घराची शोभाही दिसते, घराचा कळसही दिसतो, पण घराचा पाया दिसतो का? नाही. कारण तो जमिनीमध्ये गाडला गेलेला आहे. का ज्याप्रमाणे आईचं प्रेम दिसतं, पण बापाचं प्रेम हे जरासं लपून असतं. आणि हाच कुटुंबाचा आधार, घराचा पाया हाच बाप. एकदा की आपल्या घरामधून निघून गेला ना, त्या दिवशी घराला आधार देणारा कुणीही उरत नाही. कारण का, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, तेव्हा खचा तो न पाया, तेव्हा कोसळ ते घर. बाप आपल्या घराचा पाया आहे, आपला आधार आहे. आणि हाच आधारवड आज या निरगुडे परिवाराचा बाबांच्या रूपानं तुमच्या आमच्या मधून आज हरपलेला आहे. सांगेल बघा, प्रत्येक बाप प्रत्येक आई आपल्या मुलांकरता काबाड कष्ट करतात, परिश्रम करतात. बघा, जुन्या काळच्या दिवस, 8वा महिला मंडळ, की जुन्या काळी आपल्या घरामध्ये किती गरिबी, किती गरिबी. का आपल्या घरामध्ये खाण्याकरता अन्न नसायचं, पिण्याकरता पाणी नसायचं. मुलाने शाळेमधून घरी यावं, आई मला फार भूक लागली ग, बाबा मला फार भूक लागली हो. आईनं घरामध्ये जावं, टोपलं उघडून बघावं, पण टोपल्यामध्ये भाकरी चक्कन नाही, करावं तरी काय. सांदी कोपऱ्याला बघावं, कुठे अन्नधान्याचं कण नाही. आईनं बापाकडे बघावं, बापाने आईकडे बघावं. दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. रे छोटासा जीव आहे, मुलगा खाण्याकरता मागतोय, पण घरामध्ये अन्नाचं कण आहे का. आईनं आणि बापानं भरल्या उन्हामध्ये दुसऱ्याच्या बांधावर जावं, हाडाचे काढा करावेत, रक्ताचं पाणी करावं, 2 पैसे कमवावे, त्याचं अन्नधान्य घ्यावं, घरी यावं आणि आपल्या मुलाला खाण्याकरता द्यावं ना. एवढे बापाचे कष्ट. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवूनी, कांड उसाच चाखतो या. खमीस खवाटी फाटलेल, खमीस खवाटी फाटलेल, सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोतराला साधं ठिगळ जोडलेल. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप तालुका जायाचा, उधार पाधार कापड पोरांना आणायचा. बाप मनात झुरायचा, बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीना,
भांड्यांसाठी मी शेतमळ्याला जाईन. असं कनवाळू बाप, असा मायाळू बाप, असा दयाळू बाप जेव्हा सोडून गेला या लेकराचा जीव कस वनवासी झाला. हो, इतकं प्रेम करणार प्रत्येकाच्या जीवनामध्ये पात्र तो म्हणजे आपला बाप असतो. आणि हाच बाप या परिवाराचा आधारवड आज या परिवारामधून हरपलेला आहे. हे परमेश्वरा, आमचे वडील आज आमच्या घरामध्ये नाहीत, पण आमच्या ह्या बाबांना सद्गती प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्ती प्राप्त होण्याकरता आजचं हे कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल जन्मा येऊन देख करा देहाचे सार्थक. अभंग जनाबाईचा आहे. जनाबाई सांगतात, या ठिकाणी जन्माला आलेला आहात, मग काय करा, आपल्या नरदेहाचं सार्थक आपण केलं पाहिजे. पण नाही का, आपलं सार्थक कशामध्ये आहे? प्रपंचामध्ये अजिबात नाही. ती आहे परमार्थामध्ये, ती आहे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये. तुम्ही सांगाल महाराज सार्थक करायचंय, पण कशाच्या माध्यमातून? संत सांगतात, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल मनती ते होती, तरी का चित्ती न धरावा. संत म्हणतात, आपला नरदेह एवढा सामर्थ्यवान आहे, एवढा पॉवरफुल असा आपला नरदेह आहे ना, जे ठरवलं ना ते आपण करू शकता, पण ठरवलं पाहिजे. कारण या जगामध्ये अशक्य कोणतीच गोष्ट नाही. सुंदर असा नरदेह भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला दिलाय. आता मला सांगा, ज्या भगवान परमात्म्यानं हा नरदेह दिलेला आहे, अनमोल असा देह आहे. किती अनमोल आहे? मनुष्य जन्म नमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संग के जाया कर, गीत प्रभु के गाया कर, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एवढा अनमोल हा देह आहे ना, हा आता भेटलाय, पुन्हा मिळेल का नाही याची गॅरंटी नाही, याची शाश्वती नाही. मग आता भेटलाय, काय करायचंय? तू सत्संग के जाया कर, गीत प्रभु के गाया कर. आता भेटलाय, मग नरदेहाने काय करा, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे, कीर्तन आपण श्रवण केलं पाहिजे. आपण सिंपल आजच उदाहरण घेऊ. आज या ठिकाणी बाबांच्या नावाने कीर्तन आहे. कीर्तनाची वेळ किती वाजताची आहे बरं? किती वाजता? 10 ते 12. आता कीर्तन 10 वाजता, मग आपण घरून किती वाजता निघायला पाहिजे होतं? पुरुष मंडळ, तुम्हाला काही टेन्शन आहे का? मग थोडस फ्री बसा, निवांत बोला. कीर्तन 10 वाजता, मग आपण घरून किती वाजता निघायला पाहिजे होतं? ऍटलिस्ट 9, 9:15 वाजता. कीर्तन 10 वाजता, आपण घरून निघालो 10:30 वाजता. कीर्तनामध्ये आलात या ठिकाणी 11:30 वाजता, सगळा मंडप फुल भरणार 12 वाजता. कशाला? वासा केला माहितीये, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण मला सांगा, आजकाल जेवण कुठं मिळत नाही, प्रत्येकाच्या घरी सगळंच भरपूर आहे, पण ऐका, सुंदर असा नरदेह दिलाय. काय करा? देवाच्या नावाचं नामचिंतन करा, कारण आपला नरदेह फार क्षणिक आहे. पुढे सांगितलंय, तू बुला बुला हे पाणी का, मत कर जोर जवानी का, सोच समझ कर चलना बंदे, पता नहीं जिंदगानी का, मीठी वाणी बोल रे, किल मिल कर तू डोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हो, सुंदर असा मानवी देह मिळालाय. माऊली गोड ओवी सांगतात, विपाये गुणाक्षर पडे, टाळीये कावळा सापडे, तैसे तामसा पर्व जोडे, पुण्य देशी. ज्याप्रमाणे
आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा ना, इतका अनमोल असा नरदेव पावलो हा देह जय हो टाळ. पावलो हा देह कागदाली न्याय. पावलो हा देह कागदाले न्याय. पावलो हा देह कागदाले न्याय. पावलो हा देह कागदाली न्याये न घडता उपाव घडो आला. आता मला सांगा, कावळा पकडणं सोपी गोष्ट आहे का? जा बरं पकडायला, हाती लागणार नाही. पण आंधळ्या माणसानं टाळी वाजवावी आणि कावळा सापडावा ना, त्याप्रमाणे हा नरदेव भेटलाय. मग काही काही संत, काही काही लोक म्हटले का हो महाराज तुम्ही सांगता जन्माला आलात उद्धार करा, पण तुम्ही केलाय का? संत म्हणतात आम्ही उद्धारच केला नाही, आम्ही त्याचा अनुभव घेतला. अनुभव आले अंगा आणि तो या जगात देत असे. आम्ही अभ्यास केला, आम्ही त्याचा अनुभव घेतला आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. लक्षामध्ये घ्या. तुका मनाचा खून सांगे. तुका मनाचा खून सांगे. तुका म्हणायचा कोणी सांगे. राम म्हणायचा कोणी सांगे. तुका मनाचा खून सांगे. तुका मनाचा खून सांगे. तुका म्हणायचा कोणी सांगे. तुका म्हणायचा कोणी सांगे. माझा अनुभवांगे. माझा अनुभवांगे. माझा अनुभवांगे. माझा अनुभवांगे. अनुभवांगे. तुका मनाचा खून सांगे. तुका मनाचा खून सांगे. तुका म्हणायचा कोणी सांगे. तुका म्हणायचा कोणी सांगे. कोणी सांगे. वा, तुकोबऱ्या म्हणतात तुका म्हणे चाखोनी सांगे आणि मज अनुभव आहे अंगे. मला अनुभव आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. आता लक्षामध्ये घ्या, जीवनामध्ये असताना सुद्धा आपण अनुभव असल्याशिवाय आपण कुठेही काही बोलायचं तर माणसाची फजिती होते. तुम्हाला गोड असे उदाहरण सांगते. महिला मंडळ, एका गावामध्ये एका मुलीचं असं नवीन लग्न झालं. पहिल्या मुलाला ती माहेराला आली आणि सासरी जाण्याकरता निघाली. आई म्हटली बघ बाळा, तुला आता अनुभव नाही, तू पहिल्यांदाच चालली. मुलगी म्हटले मग काय करायचं? आई म्हटले काय नाही बाळा, सगळ्यांशी प्रेमानं बोलायचं, सगळ्यांशी प्रेमानं वागायचं, कोणाला फिरून बोलायचं नाही, कोणाला उलट बोलायचं. पण हे कधीच्या आया सांगत होत्या, पूर्वीच्या. आता काय सांगतात?
पटलं तर बघ नाही तर निघ. म्हणजे काही काहींचं म्हणते बरं का मी, असं म्हणतात आता. पण ती आई म्हटली बाळा अगं उलट बोलायचं नाही, फिरून बोलायचं नाही. मुलगी म्हटली आई अगं नक्की कसं बोलायचं. आई म्हटली सोपं सांगते, तुझी सासू जर तुला काय बोलली ना तू फक्त एकच म्हणायचं, हो सासूबाई अगदी बरोबर आहे, तुम्ही सांगताना तेच अगदी बरोबर आहे. आता मुलीनं हे वाक्य पाठ केलं, सासरी गेली. आता मुलगी त्या ठिकाणी पहिल्यांदा भाकरी करण्याकरता बसली. तेवढ्या सासूबाई आली. म्हटली अगं सुनबाई भाकरी अशा नाही करायच्या, अगं अशा अशा करायच्या. पण आईचं वाक्य आठवलं, फिरून बोलायचं नाही, उलट बोलायचं नाही. म्हटली हो सासूबाई अगदी बरोबर आहे, तुम्ही सांगताना तेच अगदी बरोबर आहे. पुन्हा मध्ये 4-5 दिवस गेले आणि सुनबाई बसली दळण करायला. तेवढ्या सासूबाई आली. म्हटली अगं सुनबाई दळण असं नाही करायचं, असं असं करायचं. आईचं वाक्य आठवलं. म्हटली हो सासूबाई अगदी बरोबर आहे, तुम्ही सांगताना तेच अगदी बरोबर आहे. हिला आनंद वाटला, मला किती चांगली सून मिळाली म्हटली. 4-5 महिने गेले आणि एका सासूबाईचा नेमका मोडला पाय. सासूबाई एका जागेवरती बसल्या, उठता येईना, हालता येईना, झोपता येईना. सासूबाई फार वैतागली. म्हटली अगं सुनबाई मला असं वाटतं एखादी औषधाची बाटली घ्यावी, प्यावी आणि मरून जावं. म्हटली हो सासूबाई अगदी बरोबर आहे, तुम्ही सांगताना तेच अगदी बरोबर आहे. आता मला सांगा सासूबाईला काय बक्षीस दिलं असेल का? पण अनुभव नसताना जीवनामध्ये काही बोलायचं नाही. एका माणसानं शेजारी चोरी केली, त्याला राग आला, तो कोर्टामध्ये गेला आणि याच्या नावाची कंप्लेंट नोंदवली. याला आता कोर्टाची तारीख पडली, हा घाबरला, म्हटलं काय करावं. आता आपलं नाव गेलंय, आता गुन्हा दाखल झाला. पटकन एका वकिलाकडे गेला. म्हटलं वकील साहेब असा असा प्रकार घडलाय आणि अशा अशा गोष्टी घडल्यात, एक काम करा टेबला खालून पैसे घ्या पण मला तुम्ही वाचवा. कारण आताच कलियुग आहे, आता पैसे कुठून देतात लोक, टेबला खालून देतात, आता वरून कोणीच देत नाही. आता तो म्हटला किती पैसे घ्या पण मला वाचवा. आता वकील म्हटले घाबरू नको, तू फक्त एकच काम करायचं, तुला तारीख पडली, तू कोर्टामध्ये गेला का त्या साहेबांनी तुला कोणताही प्रश्न विचारला का तू फक्त एकच म्हणायचं नाही साहेब. कोणतं वाक्य म्हणायचं? नाही साहेब. आता यानं हे वाक्य पाठ केलं, तारीख पडली, कोर्टामध्ये गेला, याला पहिला प्रश्न विचारला का रे तू शेजारी चोरी केली का? म्हटला नाही साहेब. मग त्यांचं घर फोडलं का? म्हटला नाही साहेब. मग त्यांची तिजोरी फोडली का? म्हटला नाही साहेब. जज बोलले का रे तू आतापर्यंत जे सगळं काही बोललास ते सगळं खरं आहे का? म्हटला नाही ना साहेब. विठाला 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 अनुभव नसताना आपण कधीही कुठे काही बोलायचं नाही. पण तुकोबरे म्हणतात आमच्याकडे अनुभव आहे, आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या नावाचं नामचिंतन केलं. सगळे संत ते सांगतात आम्ही जन्माला आलो, अनमोल असा नरदेह मिळालेला आहे. मग जनाबाई सुद्धा म्हणतात आम्ही या ठिकाणी आलो, जन्माला आलो, आम्हाला या नरदेहाची किंमत कळाली आणि म्हणून या देहानं आम्ही काय केलं, या जन्माचं आम्ही काय केलं. अभंगाचे पहिले चरण. जन्मा येवानी या देखे, जन्मा येवानी या देखे, जन्मा येवानी या देखे, जन्मा येवानी या देखे, जन्माये बोनिया देखा, देखे. जन्माये मॉनिटर वाला बोनिया देखा, बोनिया देखा, देखे. बोनिया देखा, करा दे हाथ
करा देहाचे सार्थक. जन्माला आलेला आहात मग काय करा, सार्थक करा. कारण का अनमोल असा देह आहे. पण ऐका, काही काही लोकांना हा मानव देह मिळाला पण त्याची किंमत कळाली नाही. काही काहींना मानव देह मिळालाही नाही आणि किंमतही कळाली नाही. तिसरा प्रकार आहे, काही काही लोकांना मानव देह मिळाला पण त्याची किंमत कळाली. त्याच्यामध्ये आहेत आमचे संत महात्मे. साधू संत गेले, आनंदी राहिले आणि हरी नामे झाले कृतकृत्य. संत महात्मे म्हणतात, आम्ही या ठिकाणी जन्माला आलो पण रात्रंदिवस आम्ही काय केलं, देवाच्या नावाचं नामचिंतन केलं. दीनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पोवाडे. कारण आम्हाला माहितीये नरदेह हा अनमोल आहे. चांगला असा नरदेह आता भेटलाय, त्याचा सदुपयोग आम्ही केला, तुम्हीही करा. मग त्याप्रमाणे त्यांना तो मानव देह मिळाला आणि त्याची किंमत कळाली. दुसरा प्रकार आहे, काही काही लोकांना तो मानव देह मिळालाही नाही आणि किंमतही कळाली नाही. त्याच्यामध्ये आहेत पशु पक्षी प्राणी. आता मला सांगा, कुत्रे कधी कीर्तनाला येत? कुत्रे कीर्तनाला येत नाही. आले तरी ते शांत बसत नाही. गाढव कधी कीर्तनामध्ये येत? आले तरी ते झोपल्याशिवाय राहत. कुणाचं सांगते मी? हा, कुत्र्याचं गाढवाचं गैरसमज करून घ्यायचं नाही. म्हणजे त्यांना तो देह भेटला का, मानव देह मिळालाही नाही आणि किंमतही कळाली नाही. तिसरा प्रकार पडतो, काही काही लोकांना मानव देह मिळाला पण त्याची किंमत कळाली. त्याच्यामध्ये आहेत काही काही तुमच्या आमच्यासारखे लोक. बघा, सुंदर असा मानव देह मिळालाय आणि या मानव देहामध्ये तो भगवान परमात्मा स्थित आहे. भगवान परमात्मा विराजमान आहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. मग एवढा मोठा भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये वास करतो. मग या देहाचा पावित्र्यपणा आपण राखला पाहिजे, या देहाचं सात्विकपणा आपण राखलं पाहिजे. पण तुम्हाला सांगते, सुंदर असा नरदेह दिलाय पण काही काही लोक या तोंडानं अगदी काहीही खातात. काहीही, कळलं का तुम्हाला? अगदी काही खातात. तुम्हाला उदाहरण सांगते. तुम्हाला विंचू माहिती का? विंचू, विंचूचं विष कुठे असतं? तोंडामध्ये असतं का नांगीमध्ये असतं? महिला मंडळ, कुठे असतं? नांगीमध्ये. किती असतं? अर्धा लिटर, अर्धा पावशर. मग किती? एक असते. आता एवढासा विंचू, पण त्या विंचूवानं ठणका जर मारला तर काय अवस्था होते? आग आग बया विंचू चावला, काय मी करू देवा रे देवा. म्हणजे विंचू जर चावला तर डीजे लावायची गरज. एवढा खतरनाक असा विंचू आहे, एवढा विषारी असा विंचू. आपण लक्षामध्ये घ्या, अशा विषारी विंचवाला आपल्या घरामधली पाल खाते. पाल माहिती ना महिला मंडळ? आपल्या घरामध्ये पांढरी पाल असते आणि तिला असं वाटतं का माझ्यामुळेच माझं घर चालतंय. असं कुणाला वाटतं? पालीला ती कुठे असते? स्लॅब लाशीवरती टांगलेली असते आणि तिचा विचार फक्त एकच असतो, मी या ठिकाणी आहे म्हणून माझं घर या ठिकाणी उभं आहे. मी जर बाजूला जर झाले तर स्लॅब कुठे येणार? पण असं कधी होतं का? आणि माझ्यामुळे माझं घर चालतंय असं कुणाला वाटतं? असं कुणाला वाटतं? पालीला. पण गैरसमज करून घ्यायचा नाही. आता ऐका, ती पाल किती विषारी आहे. आपल्या घरामध्ये एखादी खायची वस्तू असेल आणि त्या वस्तूमध्ये त्या पालीची लाळ जर पडली ना, कधी कधी माणसाला विषबाधा होते. एवढी भयंकर अशी ती पाल आहे. पण ऐका, त्या विषारी पालीला आपल्या घरासमोरची कोंबडी खाते. आता कोंबडी माहिती आहे सर्वांना? कोंबडी माहिती असेल. आता ऐका, ती कोंबडी किती विषारी आहे. ऐका, जी कोंबडी विषारी विंचवाचं विष पचवते, जी कोंबडी विषारी पालीचं विष पचवते, मग ती कोंबडी किती विषारी असेल. पण त्या कोंबडीला आपल्या मधले बरेच जण पचवतात. ते किती विषारी असतील तुम्ही घरी गेल्यावरती विचार करा. पण मला सांगायचं काय, सुंदर असा नरदेह दिलाय, काय केलं पाहिजे? देवे दिला देहा भजना गोमटा, 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 देवे दिला देहा भजना गोमटा.
भजन गोमाता देवी दिला देह भजन गोमाता भजन गोमाता कशासाठी दिलाय देवे दिला देहा भोजना फक्त खाण्याकरता दिलाय का भजना गोमाटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा सुंदर असा देह मिळालाय आपलं बिझी जीवन आहे पण या व्यस्त जीवनामध्ये काय करा काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्षपाही उदरती कोणते ठिकाणी कोणते स्थळी ते तुम्ही काय करू शकता त्या देवाच्या नावाचं नामचिंतन करू शकता आणि म्हणून या ठिकाणी आलात जनाबाई म्हणतात जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक आम्ही केलं पण कसं केलंय का जनाबाई या पंढरपूर निवासी होत्या नामदेवरायांच्या घरी होता आता ऐका त्यांच्या घरी सगळे 14 माणसं होती किती माणसं होती 14 माणसं त्या 14 माणसांचं धुनी भांडी करायचं कपडे धुवायचं आणि त्या माणसांचा स्वयंपाक करण्याचं काम माझ्या जनाबाई एकट्या करायच्या किती माणसांचं 14 माणसांचं आता आमच्या घरामध्ये माणसं किती किती हम दोन हमारे पुढचं नाही मला माहिती आपल्या घरात माणसं किती सगळे 4-5 माणसं पण ही सांगते तू भाजी कर मी भाकरी करते पण जनाबाई एवढ्या माणसांचं काम एकट्या करायच्या आणि हे काम करण्याकरता पहाटे 4 वाजता उठायच्या किती वाजता महिला मंडळ पहाटे 4 वाजता आपल्याकडच्या किती वाजता उठतात किती वाजता 8 वाजता तुम्ही लई वैतागल्या वाटतं पण त्या जनाबाई पहाटे 4 वाजता उठायच्या जात्यावर बसायच्या आणि गोड गोड अशा ओव्या बोलायच्या सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला प्रपंच दळण दळीले पिठ म्या भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठला अशा गोडगोड ओव्या बोलायच्या पण मला सांगा आताच्या काळामध्ये जाते वगैरे काय राहिलेत का जाता माहिती का जात नाही मग काय काय सुना म्हणतात सासू आत्या बाई तुम्ही दळू दळू मेल्या म्हणजे मेल्या नाही बरं का आहे काय काय अजून आणि आमच्या राज्यामध्ये पिठाच्या गिरणी आल्या आता आपल्या राज्यामध्ये काय आलंय पिठाच्या गिरणी एक दिवस लाईट जाऊ द्या गिरणी बंद पडू द्या मग दळण दळायचं काम कुणाकडे जातं कुणाकडे जातं इकडे पुरुष मंडळ बरोबर ना हो म्हणतात बिचारे आता मी पुढे ओव्या बोलते माझ्या पाठीमागे बंधारणा सगळ्या जणी कुणी लाजायचं नाही आवाज मोठा आला पाहिजे आणि तुम्ही फक्त हाताने टाळी वाजवायची पहिली माझी ओवी गा तुळशीला गाईन थांबा 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 काही बचत गट वगैरे असा प्रकार आहे का तू म्हणतो त्या गटामधली असा काही प्रकार असं वाटतं ना आपल्या घरामध्ये आनंद यावा असं वाटतं ना सुख समृद्धी नांदावी असं वाटतं ना मग देवाचं भजन करा सगळं आपोआप होईल आवाज मोठा आला पाहिजे तुमचा टाळीचा आवाज आला पाहिजे पहिली माझी ओवी ग तुळशीला गाईन वा एक टाळी पुरुष मंडळ पहिली माझी ओवी ग तुळशीला गाईन माझ्या सौभाग्याचं लेन मी मागेन दुसरी माझी ओवी ग विठ्ठलाला गाईन आवाज दुसरी माझी ओवी ग विठ्ठलाला गाईन टाळी पुरुष मंडळ पतीच्या डोक्यावरती दळण मी देईन वा 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 पण ज्या ज्या म्हटल्या त्यांचं घरी गेल्यावरती कार्यक्रमाच्या आता विठ्ठल 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 हरे विठ्ठल पण ऐका आपण काय ओव्या बोलाव्या आणि आपण का दळण दळावं
देवाना येवानी जनाबाईला दळणदळू लागावं. जनाबाई रोज म्हणायची, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. आणि का देवाचा स्वभावच असा आहे, मनापासून हाक मारा, भगवंत आल्याशिवाय राहत नाही. देवानं विचार केला, जनाबाई मला रोज बोलावते, मी का जाऊ नये. मग त्या ठिकाणी पहाटे पहाटे देव त्या ठिकाणी नेटकेच उठले होते. जनाबाई दळण दळत होत्या आणि पुन्हा आवाजाला ए रे बा विठ्ठला. मग देव निघाले. पण मला सांगा, पहाटे 4ची वेळ कशाची असते बरं? हा, साखर झोपेची नसते. बाबा म्हटले काकड्याची असते, बरोबर आहे. आता वारकरी मंदिरामध्ये आले होते आणि काकडा सुरू झाला. उठा पांडुरंग प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. पांडुरंग प्रभात समय पातला, मेळा गरुडा दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायला दाटला. उठा जागे भारे आता डालला, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकावी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिटून, पुत्र बंधू सोयरे पिसून, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, अंदाचा लवेला, मनमोहन मुरलीवाला, अंदाचा लवेला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला. हे मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मुरलीवाला. त्या ठिकाणी काकडा झाला आणि एक वारकरी दर्शना करता गेला. अरे देव दिसत नाही. आणि देव कुठे गेला? म्हटले नक्कीच देव जनाबाईच्या घरी गेला असेल. म्हटले चला बघायला. सगळे लोक गेले जनाबाईच्या घरी. खिडकीमधून बघितलं, देव त्या ठिकाणी गेले होते. जणी म्हटले आलाच देवा? हा आलो जणे. पण जणी म्हटली बघ देवा, तुझ्याशी गप्पा मारण्याकरता मला अजिबात वेळ नाही, मला दळण दळू लाग. बघा भक्ताचा एवढा मोठा अधिकार असतो. जनाबाई म्हटली देवा दळण दळू लाग म्हटली, पण एक काम करायचं, मुक मुक दळण दळायचं, मग ओव्या बोलायच्या. देव म्हटले जणे अगं मला येतात का ओव्या? जणी म्हटले देवा अजिबात घाबरू नको, मी पुढे बोलते आणि तू माझ्या पाठीमागे बोल. देवाने अट मान्य केली. जनाबाईनं ओव्या बोलण्याकरता सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. देवानेही बोलावं, पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. पुन्हा जनाबाईने बोलावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. देवानेही बोलावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईने बोलावं, रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी माता. आणि देवानेही कोणताही विचार न करता काय बोलावं? बसला ना करंट. जणी म्हटली थांब देवा, डोक्यात काय फरक पडला का काय? म्हटलं जणी अगं झालं तरी काय? म्हटली देवा तुला आता घरी जायचं का नाही? तरी देवाच्या लक्षात नाही. जणी म्हटली देवा रखुमाबाई तुमच्या माता आहे की बायको? म्हणजे आपल्या भक्ताच्या भक्तीमध्ये भगवानात तलीन होतो, पण कधी
मनापासून त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. जनाबाई म्हणतात या ठिकाणं आलात, सुंदर असं तोंड दिले, मुख दिले, वाचा दिली. वाचन काय म्हणा, अभंगाचे दुसरे चरण. वाचे नाम विठ्ठलाचे, हे हो वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. वाचे नाम विठ्ठलाचे, विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. वाचे नाम विठ्ठलाचे, देणे सार्थक होते आचे. वाचे नाम विठ्ठलाचे, देणे सार्थक होते आचे. देणे सार्थक होते आचे, देणे सार्थक होते आचे. वाचे नाम विठ्ठलाचे, हे हो वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. वाचे नाम विठ्ठलाचे, देणे सार्थक होते आचे. देणे सार्थक होते आचे, देणे सार्थक होते आचे. नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, हे हो वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. वाचे नाम विठ्ठलाचे, देणे सार्थक होते आचे. सार्थक होते आचे, देणे सार्थक क्या बात है. वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. वाचन काय करा, विठ्ठल विठ्ठल मंत्र हा सोपा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा. पुढे सांगितलंय, ऐसा नामाचा महिमा शेषा वर्णिता झाली सीमा. खरं तर एवढा वेळ आपल्याकडे नाही, थोडंसं धावत्या वेगामध्ये सांगते का देवाचं नाव किती मोठं आहे. ऐका, शेषाने जाणण्याचा प्रयत्न केला, नाही जाणता आलं. सरस्वती मातेनं पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, महिमा लिहिण्याकरता बसल्या, पण नाही सांगता आला, कारण नामे फार मोठं आहे. माऊली म्हणतात, पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट आहे, पाण्यापेक्षा तेज 10 पट आहे, तेजापेक्षा वायू 10 पट आहे, वायूपेक्षा आकाश 10 पट आहे, पण आकाशापेक्षा अनंत पटीने जे आहे ना, गगनाहूनी वाढ नाम आहे, नाम नाम आहे, गगनाहूनी वाढ नाम आहे. हे नाम आहे, गगनाहूनी वाढ नाम आहे. नाम आहे, गगनाहूनी वाढ नाम आहे. नाम आहे,
गगनाहुनी वाढ नाम आहे. चांगल्या भावनेने करा, आपला उद्धार होईल. कारण या त्रिभुवनामध्ये, या जगामध्ये श्रेष्ठ काय आहे? नाम तारक त्रिभुवनी. आणि म्हणे नाम याची जणी, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहास. या ठिकाणी आलात, देवाचं नाम चिंतन करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. तू ऐक नागबाई, तू राम नाम घेई. मानव देह आल्या जन्माला, संसार केला काही. गे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. गे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई. हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसार पायी, संसार पायी,
सोन्याचा बाशिंग जय हो सोन्याचा बाशिंग लगीन देवाचा लागत सोन्याचं वासिंग लगीन देवाचं लागत जय हो सोन्याचं वासिंग लगीन देवाचं लागत हा सोन्याचा बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत लगीन देवाचा लगीन देवाचं लागत नाही, हात खाली घे म्हणतो ते तुम्हाला मी विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा विठोबा रखुमा विठोबा 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 रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई रखुमाई विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 हरी हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 वाजव रे हरी हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 जय हो वाजव रे सवास हरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा 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 या ठिकाणी यथामती आता अवकाश माझ्या अभंगाचा धावता भाव तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न केला. अगदी शेवटच्या 5 मिनिटाच्या आतमध्येच आपण ही सेवा समर्पित करणार आहोत. कैलासवासी चंद्रभान बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले. खरं तर सांगेल पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात. स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एकदा की जीवनामधली आई निघून गेली का आईसारखं प्रेम मिळत नाही आणि जीवनामधला बाप निघून गेला का बापासारखा आधार पुन्हा मिळत नाही. पण ऐका आईचं प्रेम दिसतं आई रडते पण ऐका सांत्वन मात्र बापालाच करावं लागतं. आणि हा आधार वड आज या परिवाराचा हरपलेला आहे. बाबांच्या पश्चात त्यांच्या पत्नी या ठिकाणी आहेत. महिला मंडळ सांगेल जीवनामध्ये अगदी कोणती स्त्री असू द्या आपल्या जीवनामधून पतीचं निघून जाणे काही सोपी गोष्ट नाही. कारण ज्या दिवशी जीवनामधला पती निघून गेला त्या दिवशी कपाळावरचं कुंकू पुसलं जातं आणि ज्या दिवशी कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं की कपाळ उघडं पडतं. माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडूनी. माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडूनी. एकाएकी आली हवा विजला माझ्या मायेचा दिवा. माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडूनी. खरं तर या आई या बाबांच्या पश्चात या ठिकाणी आहेत.
त्यांचा संपूर्ण परिवार खरं तर बाबांच्या जाण्याने या परिवारावरती दुःखाचा आघात कोसळलाय. दुःखाचा डोंगर आज या परिवारावरती कोसळलेला आहे. कारण एक बाप आज या परिवारामधून हरपलेला आहे. अगदी सांगेल तुम्हाला, बघा ज्या दिवशी जीवनामधला बाप निघून गेला, बापाचं प्रेम कळत नाही, बापाचं प्रेम दिसत नाही. पण तो बाप असतो कसा? बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पलिता. भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही. दुःख लपवून हसतो वरवरूनी, बाप माझा वेदनांचा धनी. सोडून या गेले बाबा, सोडून या गेले बाबा या लेकराला. बाबा 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 म्हणू मी कुणा